आरोपीसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय, तर अजूनही एका आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदमाने दिली आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यावरून होत असलेल्या राजकारणावरून उदय सामंतांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. विरोधक प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्मावरून राजकारण करतायत, त्यामुळे गोष्टीला जातीय स्पर्श करण्याची गरज नाही, असा टोला सामंतांनी विरोधकांना लगावलाय. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर हा त्यांच्या एका कर्मचाऱ्याशी संबंधित आहे, ज्यानं त्याला घरात प्रवेश दिला होता. संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी सुरू आहे. अभिनेता सैफच्या घराची ढिसाळ सुरक्षा घटनेला कारणीभूत ठरली आहे. जिन्यावरून येणारा दरवाजा सदैव उघडा असल्यानं चोर आत शिरल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. हल्ल्यात सैफच्या मणक्यात मोठी जखम झाली. शस्त्रक्रिया करून त्यांच्या मणक्यातील चाकू काढण्यात आला. जखमीमुळे स्पायनल फ्लूइड लीक होऊन जीवाला मोठा धोका होऊ शकला असता, असं डॉक्टर म्हणाले. क्राईम ब्रँचची टीम अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवणार आहे. चाकू हल्ल्याच्या वेळी नेमकं काय घडलं याचा उलगडा सैफच्या जबाबातून समोर येणार असल्याची दाट शक्यता आहे. सैफ अली खान प्रकरणातील आरोपीकडून शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर रेकी करण्यात आली आहे. शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर रेकी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. न्यूज 18 लोकमतला याबद्दलची माहिती मिळाली आहे. सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूरनं हल्ल्यानंतर पहिल्यांदाच वक्तव्य केलं. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून सगळ्यांची प्रार्थना केल्याबद्दल आभार मानले. या धक्क्यातून सावरण्यासाठी करीनानं लोकांना संयम बाळगावा, कुटुंबाला वेळ द्यावा, असं म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलंय. कराड आणि चाटे याच दिंडोरीतल्या आश्रमात राहून गेले, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केलाय. उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सागर बंगल्यावर निकम यांनी फडणवीसांची भेट घेतली. बीडमधल्या हत्या प्रकरणी निकम यांच्याकडे वकीलपत्र देण्यात यावं, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा खुलासा झालाय. वाल्मिक कराडचं सिम अमेरिकेत रजिस्टर असल्याचं समोर आलं. निवडणूक काळात या सिम कार्डवरून काही लोकांना फोन देखील केल्याचा संशय एसआयटीने व्यक्त केलाय. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अजून फरार आहे. या घटनेला 1.25 महिना लोटतोय, तर पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. वाल्मिक कराडनं खुनाचा कट रचल्यावरून त्याचा तपास एसआयटी करतेय. सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी आता परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. आजपासून परभणीतून या मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चात विविध संघटना सहभागी होणार आहेत. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र परवान्यांबाबत महत्त्वाची कारवाई केली. त्यानुसार जिल्ह्यातील 162 जणांचे बंदुकांचे परवाने रद्द करण्यात आले. बहुतेक जण गुन्हेगार असल्याचं उघड झालंय. वाल्मिक कराडच्या विरोधात मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. कराडला विरोध करत जरांगे पाटील, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अंजली दमानिया यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये होणाऱ्या जनआक्रोश मोर्चाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. तर मुंडे भावंडांना पालकमंत्रीपद देऊ नये या मागणीवरून सकाल मराठा समाज ठाम. बीडच्या केज तालुक्यातल्या राजेगावमध्ये वाल्मिक कराडच्या एका दिव्यांग समर्थकानं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. कराडवरचे खोटे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. उद्यापासून राष्ट्रवादीचं राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत पार पडणार आहे. मात्र या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. प्रकृती ठीक नसल्यानं भुजबळ अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता संघाचे वरिष्ठ भाजप नेत्यांची शाळा घेणार आहेत. भाजपचे सर्व मंत्री आणि संघाचे वरिष्ठ यांची 18 आणि 19 जानेवारी रोजी बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयानं कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं यावर राज्य सरकारला विचारणा केली आहे. याबाबत 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले. अख्खा महाराष्ट्र आता गुन्हेगारीनं काबीज करून टाकलाय. गुन्हेगारांना कायद्याची कोणती भीती राहिलेली नाही, असं म्हणत विनायक राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय.
भाजप संविधान घरोघरी पोहोचवणार, त्यासाठी भाजपकडून संविधान अभियान राबवलं जात आहे. संविधान अभियानात केंद्राकडून राज्यातील सगळे नेते सहभागी होणार आहेत. राज्य सरकारनं कर्जमाफी करू असं सांगितलं आणि शेतकऱ्यांना फसवलं. निवडणुकीत दिलेलं आश्वासन सरकारनं पूर्ण केलं नाही असा आरोप खासदार अमर काळेंनी केलाय. भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेसाठी प्रार्थनास्थळ कायदा गरजेचा असल्याचं सांगत काँग्रेसनं या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याआधीही अनेकांनी या प्रकरणी याचिका दाखल केल्यात. काँग्रेसच्या याचिकेसह विविध याचिकांवर येत्या 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या पाणंद रस्ते योजनेअंतर्गत एकूण 382 किलोमीटर अंतराच्या 265 पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. मात्र त्यातील केवळ 41 कामं सुरू झाली आहेत. त्यातील यंदाही शेतकऱ्यांची शेतात जाण्याची वहिवाट बिकट असणार आहे. शेगाव तालुक्यातल्या केस गळतीनं बाधित असलेल्या गावांमध्ये दिल्ली चेन्नई इथल्या ICMRच्या शास्त्रज्ञांनी 3 दिवस विविध स्तरांवर संशोधन केलं. आता शास्त्रज्ञांचं पथक परतीच्या मार्गाला लागलं. शास्त्रज्ञांकडून काय अहवाल येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पंढरपुरातला आढावा बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रश्न 3 महिन्याच्या आत सोडवावा असे आदेश खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटलांनी दिले. पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना कृषी मंत्री दादा भुसेंनी अचानक भेट दिली. यावेळी भुसेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र उपस्थित अधिकाऱ्यांची चांगली तारांबळ उडाली. पालिकेच्या दुर्लक्षामुळे भिवंडीतील वराळ उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. उद्यानाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वसई दिवा रेल्वे लाईनच्या डेडिकेटेड कॉरिडॉर प्रकल्पातील 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळालेला नाहीये. त्यामुळे बाधित कुटुंब हवालदिल झाली आहे. धुळ्यात शिवसेना उबाठाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सांगलीतल्या 19 गावातील शेतकऱ्यांच्या शेती उद्ध्वस्त होणार आहे. या विरोधात बाधित शेतकरी संघर्ष समिती, शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात बैठका घेतल्या. हिंगोलीच्या खंडाळा ते भांडेगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं वाहन चालकांसह नागरिक सुद्धा त्रस्त झाले. त्यामुळे तात्काळ या रस्त्याचं काम करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. बांगलादेशातील कांद्यावर 10% आयात शुल्क लावल्यानं त्याचा परिणाम आता कांदा भावावर होणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी चिंतेत अडकले. पालघरमधील रुग्णालयाची कमतरता लक्षात घेऊन देवमोगरा ट्रस्टकडून पालघरमध्ये सूर्य इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स उद्घाटन करण्यात आलं. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन पार पडलं. पालघर जिल्ह्यातल्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. सरकारी रुग्णालयामध्ये गरोदर महिलांसाठी असलेल्या सोनोग्राफी मशीन मागील अनेक महिन्यापासून बंद आहे. तर काही ठिकाणच्या मशीन आठवड्यातून एकदा सुरू असतात. त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केलाय. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके पालघर दौऱ्यावर आहेत. जव्हार तालुक्यातल्या मुकबधीर आश्रमशाळेत त्यांनी भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. पुणे इंदोर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अंकाई किल्ल्याजवळ कंटेनर पलटल्यानं तब्बल 10 ते 12 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. जळगाव शहरात वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलिसांनी शहरातून हेल्मेट रॅली काढत जनजागृती केली. महाड MIDCतील वाहतूक कोंडीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर आले. MIDCतील बिरवाडी बाजारपेठेतील अवैध पार्किंगवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. रत्नागिरीतील एका खासगी कार्यालयाच्या कर्मचाऱ्याकडून मराठी ग्राहकाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांनी जाब विचारल्यानंतर कर्मचाऱ्यानं माफी मागितली. तर कंपनीनंही 24 तासाच्या आत कर्मचाऱ्यावर कारवाईचं आश्वासन दिलं.
जळगाव जिल्ह्यातल्या सांगवी बुद्रुक गावात राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली। या ज्या ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड केली असे संशयित 50 मीटर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले। चावलमधील तहसील कार्यालयामध्ये तहसील मोहनलाल नाझीरकर यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीची एक विशेष बैठक घेतली। या बैठकीत प्रशिक्षणार्थीकडून आता शेती क्षेत्रात जाऊन ई-पीक पाहणीची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे। मालेगाव मनमाड भागात ढगाळ वातावरणासोबत दाट धुकं पसरलं। बदलत्या वातावरणामुळे कांदा, गहू, हरभरा ही पिकं सध्या संकटात सापडली, कर्करोगाच्या विळख्यात सापडली। अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मधील गोल्डन फायबर कंपनीतील महिला कामगारांना झालेली विषबाधा अन्नातूनच झाल्याचा अहवाल समोर आला। अन्नातून दुर्गंधी येत असल्याचं आरोग्य विभागाच्या पाहणीतून उघड झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या मालुंजा गावाजवळच्या एका झाडावर बिबट्या चढला। झाडावर चढलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातल्या खडकवाडी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं 9 वर्षीय ईश्वरीवर हल्ला केला। हल्ल्यात मुलीचा मृत्यू झालाय। नरभक्षक बिबट्याची तातडीनं पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। अकोल्यातल्या गुड मॉर्निंग ग्रुपनं चायना मांजाची होळी केली। संपूर्ण शहरात सर्रासपणे चायनीज मांजाची विक्री होत असून ताबडतोब चायनीज मांजा जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येते आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। त्यातच अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी ही मागणी लावून धरली आहे। राजकीय वर्चस्व वादामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिपरिचारिका आणि परिसेवकांची पदं मंजूर आहेत। मात्र 425 पैकी केवळ 145 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे रिक्त पदं भरणार कधी असा सवाल विचारला जातो। नागपूर जिल्हा बँकेवर राज्य सहकारी बँक प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून केली आहे। त्यासह नागपूर जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व शाखांचं मूल्यमापन करण्याची मागणी करण्यात आली आहे। पुण्यात पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला। दिल्लीतून आणलेल्या तब्बल 10.5 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। राज्याचं AI धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे। नवं धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्स शिफारस करणार आहे। पुढील 3 महिन्यात शिफारस करण्याचे आदेश टास्क फोर्सला देण्यात आले। नवी मुंबईतल्या बेलापूरमधील सिडकोच्या अकाउंट भागात गाण्यांची मैफल रंगली। अधिकारी आणि कर्मचारी गाणी गाण्यात गुंग होते। या प्रकरणी एका नागरिकानं व्हिडिओ काढून तो व्हायरल केला आणि जाब दिला। पुणे नाशिक महामार्गावरच्या नारायणगावजवळ टेम्पो आणि एसटीत विचित्र अपघात झाला। अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले। मुंबई पुणे महामार्गावर पुण्याला जाणाऱ्या लेनवर खासगी बसला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येते। प्रसंगावधान राखल्यानं जीवितहानी मात्र टळली। बीडच्या केज तालुक्यातल्या अबादा एनर्जी कंपनीतील मजुराचा केजमध्ये मृत्यू झालाय। मृत्यूचं कारण अजून अस्पष्ट आहे। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून अधिकचा तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात एक माथेफिरू रेल्वे इंजिनवर चढला। डेक्कन ओडिसी ट्रेनवर चढत त्यानं विद्युत तारांना स्पर्श केला। तारेला स्पर्श केल्यानं हा तरुण होरपळला। जखमी माथेफिरूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमरावती नागपूर महामार्गावर एका अज्ञाताच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला। रस्ता ओलांडताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येते। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।